दिंडोरी तालुक्यातील राजकीय वातावरणाला वेग देणारा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा संस्कृती लॉन्स दिंडोरी येथे उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय। कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडलाय। यावेळी रामदासजी चारोस्कर, सुनीता चारोस्कर, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, अनेक संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, अनेक नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष, माजी पंचायत समिती उपसभापती आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आणि जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या कार्यक्रमातून मोठे यश मिळाले। कार्यक्रमास भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या। तसेच दिंडोरी नगरपंचायत बांधकाम सभापती आणि नगरसेविका अरुणाताई रणजित देशमुख यांच्या दिंडोरी शहरात महत्त्वाची भूमिका ठरली आहे। संस्कृती लॉन्स परिसरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती। नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पहार व पटके परिधान करून स्वागत करण्यात आले। भारत माता की जय आणि भाजप विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या भव्य पक्षप्रवेशामुळे दिंडोरी तालुक्यात भाजपचा पाया अधिक मजबूत झाला असून आगामी निवडणुकापूर्वी हा पक्षप्रवेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण दिंडोरी तालुक्यात आलेलो आहोत। दिंडोरी तालुक्यातील संस्कृती लॉन्स मध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि तो होता भारतीय जनता पार्टीत हजारो पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील। आणि याच मेळाव्यात याकूब शेख, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक नाशिक उपस्थित होते। तर आपण त्यांच्याकडून कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आणि यानंतर पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघात काय बदल होतील किंवा यापुढे त्यांचे काय मतदान असेल तर तेही जाणून घेऊया। मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा अल्पसंख्याक सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय रामदासजी चारोस्कर साहेब यांच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होतो। या कार्यक्रमाची रूपरेषा ठरताना या महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब, माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी आज उपस्थित होते। या सगळ्यांच्या याच्यामध्ये आज संस्कृती लॉन्स येथे मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळा पार पडला व येणाऱ्या काळामध्ये पेठ दिंडोरी मतदारसंघात मोठा बदल या माध्यमातून होणार आहे। जिल्हा परिषदचं जे निवडणूक ही आता महिन्याभरावर येऊन ठेपलेली आहे। भारतीय जनता पार्टीला सन्माननीय रामदासजी चारोस्कर, सन्माननीय सुनीताजी चारोस्कर मॅडम, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्नाचे सभापती प्रशांत कड आणि उपसभापती योगेशजी बर्डे, त्याचप्रमाणे येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये या जिल्ह्याचे नेते सुनीलजी बच्छाव सर, त्याचप्रमाणे आमचे सरचिटणीस रणजितजी देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा स्वरूप ठरवून आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात लक्ष देणार असून येणाऱ्या काळामध्ये त्यांना निवडून येण्यासाठी खूप मोठी संधी सन्माननीय चारोस्कर साहेबांच्या माध्यमातून येथे उपस्थित राहील। येणाऱ्या काळामध्ये पेठ दिंडोरी मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीमय होईल अशी अपेक्षा मी करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।